गाईज, माझा छोटासा प्यारासा ब्लॉग आहे, तुम्ही कंटिन्यू करा. तर आज मी ब्लॉग शूट केला. आज बघा मी साडी वेअर केलेली आहे, साडी घातलेली आहे आणि आता वाजलेले आहे रात्रीचे 9 वाजलेले आहेत. आमचे मिस्टर म्हणले मला घरी आल्यावर तू साडीत दिसली पाहिजे एकदम चक्कापक्का करून. तर मी साडी घालत नाही आहे जास्त, तुम्हाला माहिती आहे ड्रेस टी शर्ट प्लाझोवरच जास्त असते मी. मग आज मला साडी घालून मेकअप करून परोठा करायचा, आलू परोठा करायचा. त्यांना सांगितलं अर्धा लिटर दही आणा, म्हणजे आम्हाला चौघांमध्ये अर्धा लिटर दही लागतं ना. मग चला आता मी परोठा करायला चालले, कंटिन्यू करा तुम्ही. साडी घालून आलू परोठा करायचा आहे, म्हणजे त्यांनी जसं दरवाजे उघडलं तसं मी त्यांना साडीत दिसली पाहिजे. कसं वाटला मेकअप? साधा सिंपलच केलेला आहे. केला बरं का स्वयंपाक. दही, परोठा, चपाती, पनीरची भाजी सगळी रेडी करून. कशी दिसते मी साडीत? लागते का ब्युटिफुल? काळी मैना दिसती तरुण, होईन करोना जाशील, नको बाबा जगायचंय मला. बघा कशी दिसते, छान दिसते ना. चला आता वेळ न घालवता 1 तासाची पटकन येत घरी. मला आलू परोठा तयार झाला पाहिजे, नाही तर मग नाराज होत्या, मग काय फायदा आहे सांगा बरं. चला आपण कंटिन्यू करू. आता असं करायचं, माहित आहे कसं करायचं? असं धरायचं, असं करायचं. आता मग अशी साडी खोसायची. गंगूबाई असं मला एवढा हसायला येईल, साडी घालून स्वयंपाक करायचं. हे साडी घालून आलू परोठा करायचा. ओय्यम्मा मी हायसे मी तुट गली, ओय्यम्मा मी हायसे मी तुट, ओय्यम्मा ओय्यम्मा ओय्यम्मा. लागले कामाला, वेळ न घालवता पटापटा परोठा करून घेतले. मग राहिलेल्या पिठाचे घेतले चपात्या लाटून पटापटा. आणि मग इथं मी म्हणलं दही थंड आहे आणि परोठा गरम आहे, त्यावरच थोडं खाऊन घ्यावा. काय नाही जास्ती नाही खाल्लं, 1 परोठा खाल्ला आणि दहीच खाल्लं आहे, बघू शकता इथं. आणि माझा नवरा मला तोंडात एवढी चविष्ट परोठा झालता आणि समोर नवरा बसलाय आणि मला बघते. मी म्हणलं तुम्हाला खायचं ते का उगाच मला बघू नका म्हटलंय. ते म्हणलं नवरा राहिला साईडला, तोच काय लागले. म्हणलं खाल्लं पिल्लं, पेटपूजा केली. मग इथं पनीर पटपट कट करून घेतलं, कारण की पनीरची भाजी राहिली होती. मग कट केली. मग लगेच पनीर फ्राय करायला टाकलं तेलामध्ये. पहिलं मी हळद टाकले, कारण की हळद टाकल्यावर जास्त चिपकत नाहीत पनीर. चांगले त्याला फ्राय करून घेतले. मग जिरे मोहरीचा तडका दिला, चांगला जिराचा तडका देऊन मग मसालाही टाकला त्याच्यामध्ये. मसालाही भाजला. मग तिखट मीठ ही टाकून त्याला गरा गरा हलवून घेतलं. मग वरनं टाकलं पनीर मसाला टाकला. मग 1 मिनटं हळवून घेतलं. मग टाकलं पनीर गपचीप पनीरचे पीस तोंडात टाकले. असं वाटू देऊ नका उगा तुमच्यासारखे मस्करी करते. मला कच्चं पनीर लय आवडतं. भाजी बनली, मग 3-4 कच्चं पनीरचे पीस खाल्ले. अगं थोडी ओव्हर ॲक्टिंग करावं म्हटलं तुमच्यासमोर. मग छान लागते, मला एकदम बेस्ट लागते कच्चं पनीर. मग खाऊन घेतले. मग झालं शेवटचं राहिलं. मग म्हणलं चला आता तुम्हाला हे बघा, टंटडा झाला माझा स्वयंपाक. दही, पनीरची भाजी, चपाती, परोठा. चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा. चला बाय बाय.